ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. या 7 ठिकाणी हातापायांवर तीळ असलेल्या व्यक्ती बनतात अब्जाधीश, म्हणजेच महिला आणि त्यांचे कुटुंब. विशेषतः जर एखाद्या महिलेच्या या अवयवावर तीळ असेल तर श्रीमंत आणि अशा स्त्रियांचे पती करोडपती बनतात. तसेच आपल्याला कळेल की महिलेच्या कोणत्या भागावर तीळ असणे हे सूचित करते की स्त्रीला मुलगा होईल, आणि स्त्रीची कोणती लक्षणे सांगतात की तुमच्या घरातील स्त्री तुमच्यासाठी भाग्यवान आहे. मित्रांनो, आजचे व्याख्यान त्यांच्यासाठी खूप खास आहे, जे त्यांच्या शरीरावरील खवले हे फक्त एक लहानसे चिन्ह मांडतात. पण खरं तर हे खवले आपल्याला आपले नशीब, निसर्ग आणि जीवनाची दिशा देखील सांगत असतात. शरीरावरील बुरशी जन्मापासून होतात. जर कोणाच्या गालावर काही खवले असतील तर कोणाच्या कपाळावर, कोणाच्या छातीवर तर कोणाच्या पोटावर. काही खवले हे आपल्यासाठी खूप शुभ असतात आणि जीवनात संपत्ती, यश आणि नशिबाचे दरवाजे उघडले जातात. काही मोल्स देखील आहेत जे समस्या दर्शवतात. प्राचीन काळापासून सागरी विज्ञानात शरीराच्या तिळांचे महत्त्व सांगितले गेले आहे. शरीराची रचना, बोलण्याची पद्धत, चेहऱ्याची वैशिष्ट्ये आणि शरीरावर केलेल्या खुणा हे पाहून हे शास्त्र व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याबद्दल सांगते. आज आपण त्याच धर्मग्रंथाच्या आधारे समजून घेऊ की शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणे हे कोणते नशीब दर्शवते. विशेषतः महिलांच्या शरीरावर तीळ खूप खास मानले जाते, कारण अनेक ठिकाणी तीळ महिलांना श्रीमंत बनवते आणि यामुळे कुटुंबाचे नशीब चमकते आणि तिच्या पतीचेही नशीब चमकते. त्यामुळे मित्रांनो, काळजीपूर्वक ऐकले पाहिजे, कारण या प्रकरणाचा तुमच्या घरावर आणि जीवनावर परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम आपण पोटाबद्दल बोलूया. ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतात अशा लोकांना अन्नाची खूप आवड असते आणि त्यांना चांगल्या अन्नातून खूप आनंद मिळतो. परंतु जर तीळ नाभीच्या डाव्या बाजूला असेल तर पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, आणि जर तीळ नाभीच्या अगदी खाली असेल तर लैंगिक रोगांची शक्यता सांगितली गेली आहे. नाभी किंवा नाभीभोवती तीळ असणे हे स्त्रियांसाठी खूप शुभ मानले जाते. अशा महिलांना जीवनात संपत्ती, आदर आणि आनंद मिळतो आणि ते कधीही दुःखी नसतात. परंतु नाभीच्या वर तीळ असणे अशुभ मानले जाते. हे व्यक्तीच्या दुर्दैवाकडे आणि संघर्षाकडे निर्देश करते. आता गालावरील तिळाकडे येऊया. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर तो खूप शुभ मानला जातो. असे लोक भाग्यवान असतात. तुम्हाला नेहमी मेहनतीचे फळ मिळते आणि पैशांची कमतरता भासणार नाही. हे लोक त्यांच्या जीवनसाथीदाराशी खूप निष्ठावान असतात आणि नाते दीर्घकाळ चालू ठेवतात. परंतु जर तीळ डाव्या गालावर असेल तर अशी व्यक्ती थोडी अधिक महाग आहे आणि पैसे कमी वाचवू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावर थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. कपाळावर तिळाचे महत्त्व देखील सागरी विज्ञानात विशेषतः नमूद केले आहे. जर कपाळावर उजव्या बाजूला तीळ असेल तर ती व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर नेहमीच पुढे असते. अशा लोकांचे नशीब कधीही नाहीसे होत नाही आणि ते त्यांच्या मेहनतीद्वारे जीवनात मोठ्या उंची गाठतात. पण जर कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर ते जीवनातील अनेक चढउतार, संघर्ष आणि अडचणी दर्शवते. अशा लोकांनी थोडासा संयम आणि समजूतदारपणाने काम केले पाहिजे, जेणेकरून अडचणीवर मात करता येईल. आता छातीच्या मधोमध असलेल्या तिळाबद्दल बोलूया. व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी तीळ असणे खूप शुभ मानले जाते. अशा लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. ते संपत्तीने समृद्ध असतात आणि त्यांच्या जीवनात सर्व काही पैसा, सुखसोयी आणि प्रतिष्ठा मिळते. समाजात त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि या व्यक्ती त्यांची कामे पूर्ण समर्पणाने आणि भक्तिभावाने पार पाडतात. अशा लोकांमध्ये त्यांच्या योजना यशस्वी करण्याची आणि जीवनात उच्च पदांवर पोहोचण्याची क्षमता असते. आता पुढे ऐका. तिळांची ही छोटीशी खूण दिसण्यात क्षुल्लक वाटू शकते, परंतु सागरी विज्ञानात ती खूप खास मानली गेली आहे. असे म्हटले जाते की ही तीळ केवळ एखाद्या व्यक्तीचे स्वरूप आणि नियतीबद्दल सांगत नाही,
तर जीवनात आनंद आणि दुःखाची चिन्हे देखील देतो. आता प्रथम त्या लोकांबद्दल बोलूया जे नियोजनात तज्ज्ञ आहेत. असे लोक जे काही विचार करतात ते पूर्ण पद्धतीने विचार करतात आणि प्रत्येक पायरी समजून घेऊन त्यांचे काम पूर्ण करतात. आता 5व्या क्रमांकापर्यंत परत जाऊया. असे मानले जाते की ज्या स्त्रियांच्या पाठीवर तीळ असते त्यांचा स्वभाव अतिशय प्रेरणादायी असतो. या महिला देखील मेहनती आहेत आणि नशीब देखील त्यांना खूप साथ देते. असे लोक खूप पैसे कमावतात. हे लोक मुक्तपणे खर्चही करतात. पण मजेची गोष्ट म्हणजे त्यांचा पैसा कधीही संपत नाही. आणि जर एखाद्या महिलेच्या डाव्या हातावर तीळ असेल तर तिला बालसुख आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो. त्याचवेळी उजव्या हातावर तीळ असणे हे एक लक्षण आहे की ती स्त्री भविष्यात खूप श्रीमंत होईल. म्हणजेच तीळ जितका लहान असेल तितका त्याचा प्रभाव जास्त असेल. आता 6वा क्रमांक ऐका. हे एक अतिशय शुभ चिन्ह मानले जाते. ज्या लोकांच्या कानावर तीळ असतो त्यांना नेहमीच नशिबाचा आधार मिळतो. हे लोक शहाणे असतात आणि कठीण काळातही योग्य निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. जर दोन्ही कानावर तीळ असेल तर समजून घ्या की अशा व्यक्ती आरामदायी, आनंदी आणि आदरयुक्त जीवन जगतात. त्यांची बोलण्याची शैलीही इतकी चांगली आहे की लोक लगेच प्रभावित होतात. आणि जर डाव्या कानावर तीळ असेल तर ते चांगल्या आणि यशस्वी विवाहाचे लक्षणही मानले जाते. म्हणजेच कानाचे तीळ हे थेट नशिबाचे लक्षण आहे. हाताच्या तळव्यावर क्रमांक 7. तळहातामध्ये तिळाची अनेक खोल रहस्ये देखील आहेत. अंगठ्याच्या खालच्या भागाला व्हीनस माउंटन म्हणतात. ज्यांच्या हाताच्या तळव्यावर तीळ आहे त्यांना मोठे यश मिळवणारे लोक मानले जाते. प्रत्येक वळणावर नशीब त्यांना साथ देते. पण जर तीळ अंगठ्यावर असेल तर असे लोक खूप मेहनत घेतात, पण त्यांची नावे आणि ओळख बऱ्याच काळापासून विसरली गेली आहे. हत्तीच्या आकाराप्रमाणे ते खूप भाग्यवान मानले जातात. अशा स्त्रिया त्यांच्या पती आणि कुटुंबाच्या आनंदाची गुरुकिल्ली असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे जीवनात आनंद, समृद्धी आणि यश येते. अशा मुली आणि स्त्रिया खूप भाग्यवान मानल्या जातात ज्यांच्या उपस्थितीमुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते. असे म्हटले जाते की काही स्त्रियांना जन्मापासून असे दैवी भाग्य असते की ते बाहेर पडताच सगळींकडे आशीर्वाद, शांती आणि आनंद वाढू लागतो. आता 2ऱ्या क्रमांकाबद्दल बोलूया. ज्या मुलींचे कपाळ स्वच्छ आणि सरळ आहे आणि सिंदूर लावण्याच्या ऐवजी थोडे वर उचलले आहे त्यांना खूप शुभ मानले जाते. अशा मुली त्यांच्या पतीसाठी नशीब आणतात आणि असे मानले जाते की त्यांच्या आगमनाने पतीचे जीवन सुरक्षित आणि आनंदी राहते. जर एखाद्या मुलीचे केस इमारतीसारखे गडद आणि हलक्या जन्मकुंडलीसारखे कुरळे असतील तर ते खूप शुभ मानले गेले आहे. असे केस केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर ते नशिबाचे लक्षण देखील आहे. काळे कुळकुळीत मऊ आणि मऊ केस असलेल्या मुलींनाही सुसंस्कृत आणि शुभ मानले जाते. परंतु शास्त्र असेही सांगते की जर ते खूप दूर असतील तर ते अधिक दूर दिसतात आणि त्यांचा आकार धनुष्यासारखा खाली झुकलेला असेल तर ते शुभ मानले जात नाही. अशा सुनांना सामान्यतः कमी नशिबाचे लक्षण मानले जाते. चेहऱ्याचा आकार त्या व्यक्तीचे भवितव्य देखील सांगतो. आता 3ऱ्या नंबरवर येऊया. ज्या मुलींचे तळवे स्वच्छ, मऊ आणि घामाशिवाय असतात त्यांना खूप शुभ आणि लग्नासाठी चांगले मानले जाते. त्यांच्या तळव्यांचा पोत स्वतःच सांगतो की आनंद, आदर आणि वैवाहिक जीवन त्यांच्या नशिबात लिहिले गेले आहे. जर नखे गुळगुळीत, गोल, हलकी आणि तांब्यासारखी चकाकणारी असतील तर ती देखील अत्यंत शुभतेची चिन्ह आहेत. शास्त्रानुसार ज्या स्त्रियांचे केस लांब, जाड आणि रेशमी असतात त्यांना पद्मिनी म्हणतात. ती एक अतिशय विशेष आणि प्रतिभावान महिला आहे. लांब, सुंदर केस केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर ते नशिबाचे लक्षण देखील आहे. त्याचवेळी ज्या मुलींची मान लांब, सुंदर आणि संतुलित आहे त्यांना खूप शुभ मानले जाते. अशा मुलींमध्ये समृद्धी आणि वैभवाची कमतरता नसते. ते घरात आनंद आणि समृद्धी वाढवतात आणि पतीचे भाग्यही उजळवतात. त्यांच्या उपस्थितीमुळे कुटुंबात शांती, प्रेम आणि समृद्धी येते. आता 4थ्या क्रमांकावर जाऊया. ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर असतात आणि डोळ्यामधील भाग दुधासारखा पांढरा दिसतो
त्यांना अतिशय शुभ मानले जाते. अशा मुली त्यांच्या पतीचे भवितव्य घडवतात. त्यांच्या आगमनाने जीवनात आनंद, यश आणि प्रगती वाढते. परंतु शास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या तरुण स्त्रीच्या बाहूंची हाडे खूप बाहेरून दिसत असतील किंवा बाहू आणि बाजूंवर खूप कमी केस असतील आणि बाजू खूप पातळ असतील तर ते चांगले लक्षण नाही. आता तळव्यांबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या मुलींचे तळवे हलक्या, लालसर, गुळगुळीत आणि मऊ असतात त्यांना लक्ष्मीसारखे मानले जाते. अशा मुली घरात पाऊल टाकताच आशीर्वाद, संपत्ती आणि आनंद येतो. त्यांच्या नशिबाची चमक संपूर्ण कुटुंबाच्या जीवनावर प्रकाश टाकते. त्याचप्रमाणे ज्योतिष आणि समुद्रशास्त्र असे म्हणतात की ज्या स्त्रियांचे स्तन उंच, सुंदर आणि संतुलित असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. हे केवळ सौंदर्याचेच नव्हे तर सौभाग्य, संपत्ती आणि समृद्धीचेही लक्षण आहे. अशा स्त्रिया त्यांच्या पतीच्या जीवनात यश आणि आदर आणतात. त्यांच्याबरोबर राहणाऱ्या माणसाचे घर, कारकीर्द आणि जीवन हे सर्व मजेत येते. या व्यतिरिक्त ज्या मुलींच्या मांड्या मजबूत आणि स्नायूयुक्त असतात त्या देखील खूप विलासी मानल्या जातात. अशा स्त्रीच्या नशिबात पतीला चांगले घर आणि आरामदायी जीवन सहजपणे मिळते. त्यांचे व्यक्तिमत्व इतके मजबूत आणि प्रभावशाली आहे की त्यांच्या घरात स्थिरता, शांतता आणि समृद्धी आपोआपच वाढते. तर मित्रांनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तसे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.